हॅलो स्टुडंट, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो. बघा, आपण मेन्सच्या दृष्टिकोनातनं एक सिरीज सुरू करतोय जी की मिक्स असेल. अरिथमेटिकचे क्वेश्चन असतील, काही सिरीजचे क्वेश्चन असतील, क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 या टाईपचे जे क्वेश्चन आहेत जे मेन्सला फोकस करून असतात क्वेश्चन्स, याची आपण एक सिरीज सुरू करतोय. ठीक आहे, त्यातला आपण पहिला भाग बघूया, मेन्स क्वेश्चन्स अरिथमेटिक वरती. ठीक आहे, आता ही सिरीज मेन्सची आहे, त्यामुळं आपण गृहीत धरतोय की बेसिक जे अरिथमेटिक आहे ते तुमचं क्लिअर आहे. त्यामुळे आपण टॉपिक वाईज न जाता क्वेश्चनच्या जसे क्वेश्चन येतील तसं आपण जाणार आहोत. बघा, जर तुम्हाला हा प्रयत्न आमचा आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे. ओके, आज पहिला टॉपिक बघूया. पहिला क्वेश्चन बघूया. काय डायरेक्शन दिलेली आहे बघा काय. ठीक आहे, असे क्वेश्चन डायरेक्शन येतात. आता याच्यावरती 2 क्वेश्चन आहेत, म्हणजे या इन्फॉर्मेशन वरती 2 क्वेश्चन आहेत. म्हणजे ही इन्फॉर्मेशन जर का आपल्याला क्लिअर करता आली, सोडवता आली, तर याच्यावर 2 क्वेश्चन आहेत ज्याचे 2 मार्क तुम्हाला मिळून जाणार आहेत. ठीक आहे, बघा काय म्हटलंय. ऍव्हरेज मंथली इन्कम ऑफ अरुण, वरुण अँड करुणा इज ₹24,000. ऍव्हरेज इन्कम दिलेला आहे. ओके, 24,000. याचा अर्थ तिघांचा मिळून इन्कम 72,000 असणार, हे तुम्ही ठरवू शकता लगेचच. पुढे काय म्हटलंय बघा. अरुण's monthly income is ₹P minus 12,000 less than the monthly income of वरुण. ओके, म्हणजे अरुणचा इन्कम हा कमी आहे कोणापेक्षा, वरुणपेक्षा. किती? P minus 12,500 लेस आहे. and ₹P minus 17,000 more than monthly income of करुणा. आणि अरुणचा इन्कम करुणापेक्षा जास्त आहे. कितीने जास्त आहे? तर P minus 17,000 नी जास्त आहे. अरुण's monthly income is 25% less than monthly income of वरुण. ओके, बर मी असं गृहीत धरतो की अरुणचे जी अरुणचं मंथली इन्कम आहे ते आहे A, वरुणचं आहे V आणि करुणाचं आहे K. मग मी मंथली इन्कम कन्सिडर करून चालतो A, V, किंवा या तिघांचे ऍडिशन आपण म्हणू शकतो A प्लस V प्लस K किती आहे? 72,000 आहे. का बरं 72? कारण तिघांचं जे ऍव्हरेज आहे ते 24,000 आहे. म्हणजे या तिघांची टोटल जी असणार आहे ती 72,000 असणार आहे. ओके, चलो पुढं ही इन्फॉर्मेशन दिली, इथं जरा थोडस लक्ष द्या. ठीक आहे, लगेच आपल्याला क्वेश्चन एकदा समजला की डिफरन्स दिलेला आहे वरुण आणि अरुण मध्ये, आणि नंतर अरुण आणि करुणामध्ये डिफरन्स दिलेला आहे, आणि नंतर एक रिलेशन पण तुम्हाला दिलेलं आहे. अरुण's मंथली इन्कम इज 25% लेस दॅन मंथली इन्कम ऑफ वरुण. म्हणजे तुम्हाला अरुण आणि वरुण यांच्यामध्ये हा जो रेशो आहे तो 3:4 आहे. का? 25% लेस म्हणजे पहिली गोष्ट 25% लेस याचा अर्थ होतो 25% लेस म्हणजे 1/4 लेस, आणि 1/4 लेस म्हणजे 3/4. ठीक आहे, 3/4. ठीक आहे, मग हे किती आलं? 3/4. हा, आता आपण म्हणजे याला म्हणू शकता तुम्ही, A ला म्हणू शकता 3x, V ला म्हणू शकता 4x, आणि K ला किती म्हणू शकता? जर हे 3x असेल, हे 4x असेल, तर करुणा किती? याला जाऊ दे तिकडं. हे किती आलं? करुणाचं किती आलं? 72,000 वजा 7x. 72,000 वजा 7x. ओके, म्हणजे अरुणचं सेपरेट मला लक्षात आलं, वरुणचं लक्षात आलं सेपरेट, करुणाचं लक्षात आलं. आता त्यांनी जे डिफरन्सेस दिलेले आहेत त्याकडे जरा लक्ष देऊया. काय म्हटलं ते की अरुण's मंथली इन्कम इज लेस दॅन द वरुण's मंथली इन्कम बाय P minus 12,500. म्हणजे वरुणचं मंथली इन्कम किती आहे? 4x, आणि अरुणचं आहे 3x. याच्यामध्ये डिफरन्स आहे x, आणि हा जो x डिफरन्स आहे ते म्हणतात
P मायनस 12,500 बरोबर, P मायनस 12,500. मग याला इकडे घेऊया, याला इकडे घेऊया, किती आलं हे P मायनस एक्स इज इक्वल टू 12,500. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. पुढे काय म्हटलंय बघू, पुढे काय म्हटलंय बघा की अरुण's monthly income and P minus 17,000 more than monthly income of करुणा. म्हणजे अरुण मायनस, इथं काय होतं वरुण मायनस अरुण, इथं काय आहे अरुण मायनस करुणा. अरुणचं हे किती आहे सांगा बरं, अरुणचं किती आहे 3x मायनस दिस वन मायनस किती 72,000 आणि मायनस, आता हे मायनस आणि आतलं मायनस काय होणार प्लस 7x बरोबर, आणि इज इक्वल टू किती आहे हे P मायनस 17,000 17,000 बरोबर. मग हे किती आलं 10x मायनस 72,000, किंवा असं करू या P ला इकडे घेऊया, हे 10x प्लस P इज इक्वल टू, हा मायनस तिकडे गेला प्लस झाला 72,000 मायनस 17,000. मग 10x प्लस P किती आले 55,000, दोन्हीतला फरक 55,000. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. इथं काय आहे हे 10x हे P, ठीक आहे. आपण थोडस काय करूया, एक मिनिट, याला P ला या बाजूला घेऊन आलो ना आपण, मग मायनस होणार हे, ओके हे मायनस होणार बरोबर ना. हे 10x हा इकडे आला मायनस झाला, तो तिकडे गेला प्लस झाला, ओके. आता इथं काय आहे, इथं मायनस P आहे, इथं प्लस P आहे. मग याचा थोडासा सिक्वेन्स व्यवस्थित लावूया, मायनस एक्स प्लस P इज इक्वल टू 12,500 बरोबर. मग याला इथं लिहूया मायनस एक्स प्लस P बरोबर 12,500, ठीक आहे. P P गेट कॅन्सल 9x इज इक्वल टू किती आले 0,0,5 5 मधून 3 गेले 2, आणि हे किती आले, नाही रे बेरीज होईल, बेरीज बरोबर ना, बेरीज होणार की प्लस होणार ना, कट झाले ना हे, हा 0,0,5 इथे किती आले 7 आणि हे आले 6. एक्स बरोबर किती 9 1 9 9 7 63 उरले 4 9 45 किती आले 7,500 7,500. मग ही व्हॅल्यू इथं ठेवा. P किती आले बघा, P किती आले, या इथं 7,500 तिकडे टाका, 12,500 आणि 7,500 20,000. P ची व्हॅल्यू आली 20,000, X ची व्हॅल्यू आली 7,500, X ची व्हॅल्यू आली 7,500 आणि P ची व्हॅल्यू आली, मग A ची व्हॅल्यू किती आली, अरुणची व्हॅल्यू किती आली बघा, अरुणची 3x म्हणजे 3 इंटू 7,500, ठीक आहे. 7 21 आणि वरचे 1.5 म्हणजे 22,500 22,500. वरुणची व्हॅल्यू किती आली 4x बरोबर, 4x याची 4 पट 7.5 7.5 15 आणि 15 आणि 15 किती 30,000, किती आले 30,000. आणि करुणा या दोघांची बेरीज 72,000 मधनं वजा करा, म्हणजे हे करुणाचं 72 वजा 7x 72 वजा 52 72 वजा 52 20 आले, आणि वरचे 500 गेले 19,500 म्हणजे 19,500 काय आले करुणा बरोबर. ही इन्फॉर्मेशन आता आपल्याला लागणार आहे, ओके. हा याला करूया आपण कॉपी, ठीक आहे. क्वेश्चन बघूया, हे समजलं का तुम्हाला. क्वेश्चन बघा, क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे, इफ वरुण स्पेंट 2,500 per month on a house rent, Karuna earned 6,500 more per month from her side business, then what is the difference between amount of money left with Varun and that of left with Karuna? ओके, मला सांगा वरुणचा इन्कम किती आहे, इथं हा वरुणचा इन्कम किती आहे 30,000,
30,000. ओके. हा, त्याच्यातून त्याला काय झाले, खर्च झाले 2,500. 2,500 खर्च झाले, बरोबर. राहिले किती, 27,500 राहिले. हे राहिले 27,500. बरं, करुणाचा इन्कम किती आहे, करुणाचा इन्कम आहे 19,500 आणि तिला 6,500 एक्स्ट्रा मिळाले साइड बिझनेस मधनं, म्हणजे 0,0,0 हे 16. ओके. आणि हे किती आले, 26,000. किती झाले, 26,000. बरं, आणि यांचा डिफरन्स काढायचा. यांचा डिफरन्स किती आला, 1,500. ऑप्शन ए. किती आला, 1,500. ऑप्शन ए. क्लिअर आहे का बघा, क्लिअर आहे हे. चल नेक्स्ट बघा. हा, काय म्हटलंय, आपली इन्फॉर्मेशन लागणार आपल्याला ही. हा, काय म्हटलंय, इफ इनकम in a month, in a month वरून spend P upon 10 and rupees P minus 12,000 on shopping and transport respectively. म्हणजे ट्रान्सपोर्ट वरती किती खर्च करतोय, P upon 10. P ची व्हॅल्यू किती आहे, अरे P ची व्हॅल्यू 2,000. एक मिनिट. हा, P ची व्हॅल्यू 12,500 प्लस आहे ना, 12,500 प्लस 7.5, 20,000 आहे, 20,000. ठीक आहे. चला, ट्रान्सपोर्टेशन वरती किती खर्च झाला, P ची व्हॅल्यू किती आहे, 20,000. इथं पण 20,000 करून घ्या. कुठं आहे, P ची व्हॅल्यू 20,000. हा, चला पुढं. इफ इन अ मंथ वरून स्पेंड P अपॉन 10. P अपॉन 10 म्हणजे 20,000 भागिले 10 किती आले, 2,000. म्हणजे 2,000 स्पेंड करेल तो ट्रान्सपोर्टेशन वरती आणि नाही शॉपिंग वरती, सॉरी शॉपिंग वरती. आणि P मायनस 12,000 म्हणजे 20,000 वजा हे शॉपिंग वरती. ठीक आहे. आणि हे ट्रान्सपोर्ट वरती. आणि सेव्ह किती करतो तो ते विचारलेलं आहे. प्रश्न काय आहे ते महत्वाचं आहे, बरोबर. खर्च किती करतो, हे 2,000 आणि P मायनस 12,000 म्हणजे हे 8,000. खर्च करतो तो 10,000, कमावतो 30,000, वाचवतो किती, 20,000. कुठे आहे ऑप्शन, ऑप्शन बी. क्लिअर आहे, सिंपल लॉजिक आहे. क्लिअर आहे का बघा. ओके, समजले. या टाइपचे क्वेश्चन येतात. जर क्वेश्चन सुटला तर 2 मार्क पक्के. ओके, चलो नेक्स्ट. काय म्हटलंय बघा, नेक्स्ट P नाही 7 inlet pipes together type A can fill a tank in a 15 minutes. 3 inlet pipe together of a type B can fill the same tank in a 14 minutes and 4 inlet pipes of a type C can fill the same tank in a 21 minute. 3 groups are formed in which first group has 5 pipes of a type A, second group has a 6 pipe of a type B, and third one has a 14 pipes of a type C. If each group is opened alternatively for 1 minute, एका मिनिटाला एक ग्रुप असा ओपन केला अल्टरनेटिव्हली. ठीक आहे. then find time taken to fill the tank completely. ओके, आता मला सांगा, तिन्ही पण इनलेट पाईप आहेत त्यामुळं मायनस सबट्रॅक्शनचा इथं काही विषय नाही. 7 इनलेट पाईप एकत्र सुरू केल्या टाईप ए च्या, म्हणजे ए टाईपच्या पाईपची इफिशियन्सी मी ए मानतो. इफिशियन्सी टाईप ए ची मी ए मानतो, टाईप बी ची बी मानतो आणि टाईप सी ची इफिशियन्सी मी एका पाईपची सी मानतो. मग मला एक सांगा, 7 इनलेट पाईप आहेत, त्याची एफिशियन्सी 7A झाली आणि ते 15 मिनिटात टँकला भरतात, म्हणजे हे झालं वर्क डन, हे झालं वर्क डन. इफिशियन्सी इंटू टाइम इज इक्वल टू वर्क डन इज इक्वल टू 3 इनलेट पाईप ऑफ टाईप बी, 3 इनलेट पाईप बी टाईपच्या किती वेळात भरतात, तर 14 मिनिटात भरतात, बरोबर. आणि इज इक्वल टू म्हणजे तेच टाकी भरतायत, म्हणजे दोघांची
जे वर्कडन आहे, काम आहे ते सेमच आहे. आणि 4 पाईप ऑफ टाईप सी किती वेळात भरतात, तर 21 मिनिटात भरतात. आणि हे आहे वर्कडन, ऍक्च्युअल वर्कडन. कुठलं, हे पकडा किंवा हे पकडा, तिन्ही पण काय आहे, सेमच आहे. 7 न भाग लावा, 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, पुन्हा 3 आहे सगळीकडं, 3 वाजे 15, 3 ला 3 कट झाले, इथं 3 ला 3 कट झाले. म्हणजे काय झालं इथं बघा, 5A इज इक्वल टू 2B इज इक्वल टू 4C. मग 5, 2 आणि 4 चा एलसीएम किती रे, 20. 20 न काय करूया, सगळीकडे डिवाइड करूया. इथं डिवाइड करू, इथं डिवाइड करू, इथं डिवाइड करू. काय भेटलं तुम्हाला, A/4 इज इक्वल टू B/10 इज इक्वल टू C/5. याचा अर्थ A:B:C ची इफिशियन्सी तुम्हाला भेटली 4:10:5. A:B:C ची इफिशियन्सी तुम्हाला काय भेटली, कारण नियम काय आहे, A/X इज इक्वल टू B/Y इज इक्वल टू C/Z जर का असेल तर A:B:C, X:Y:Z असतं. हा नियम तुम्हाला माहिती पाहिजे, ऑब्वियस आहे, माहिती पाहिजेच, बरोबर. चला पुढे बघा. मग ABC ची इफिशियन्सी मला भेटली. आता मला इफिशियन्सी भेटली, मी वर्कडन किती आहे ते बघतो एकदा. कुठल्या तरी एका यानं वर्कडन काढा. काय काढूया, यानं काढूया. हा, 4 इंटू C म्हणजे किती आहे रे, 5 इंटू 21 एवढं काय आहे, वर्कडन आहे. म्हणजे टोटल वर्कडन किती, 4×5 20, 21 दोन्ही 42, 420 एवढं वर्कडन आहे. आता ग्रुप कसे बनवलेत बघा, ग्रुप कसे बनवलेत, 3 ग्रुप बनवलेत. पहिला ग्रुप आहे 5 पाईप टाईप ए चा, म्हणजे 5A पाईप प्लस हा पहिला ग्रुप आहे, हा फर्स्ट ग्रुप आहे. सेकंड ग्रुप काय आहे, म्हणजे याची इफिशियन्सी सांगा मला, 5 गुणिले 4 किती आली याची इफिशियन्सी, या ग्रुपची 20 एवढी इफिशियन्सी आली. दुसरा ग्रुप बनवला आहे 6 पाईप ऑफ टाईप बी, 6 पाईप बी टाईपच्या, म्हणजे 6 इंटू बी ची इफिशियन्सी आहे 10, म्हणजे ही आली 60. आणि थर्ड जो ग्रुप आहे तो काय आहे, थर्ड ग्रुप ऑफ 14 पाईप ऑफ सी, म्हणजे 14 पाईप आहे सी च्या, म्हणजे 14 गुणिले किती 5, 70. आता या 3 पाईप तुम्हाला अल्टरनेटली रन करायचे आहेत आणि तुम्हाला 420 एवढं पाणी भरायचं आहे. मग मला सांगा, ही पहिल्या मिनिटाला आली, फर्स्ट मिनिटला आले 20 भरले, सेकंड मिनिटला आले 60 भरले, थर्ड मिनिटला आले 70 भरले, तर येणाऱ्या 3 मिनिटात किती भरू शकतात, 80 आणि 70 150, म्हणजे 6 मिनिटात हे भरू शकतात 300, 6 मिनिटात. आता मला सांगा 1 बाय 1 जायचं आहे. मग 7 मिनिटात किती भरून झालेलं असेल रे, 7 मिनिटात हा ग्रुप 7व्या मिनिटाला सुरू होईल, म्हणजे एकूण 320 झालेलं असेल भरून. 8 मिनिटात किती होईल, इथं लक्षात घ्या 8च आहेत सगळे, 8च आहेत सगळे, फक्त वरच्या अपूर्णांकाचा फक्त फरक आहे. बरं, 8 मिनिटात किती, वरच्या 60 न 380 भरणार, बरोबर. आता उरले किती, रिमेनिंग आहेत 40, कारण 420 भरायचा आहे, 380 भरून झालेला आहे, 40 भरायचा आहे. आणि इफिशियन्सी कोणाची लागू होणार आता तिसऱ्या वेळी, 9व्या मिनिटाला ऑब्विसली 70, म्हणजे 70 इफिशियन्सीने किती रे, 40/7, म्हणजे 8 कंप्लीट 4/7. कुठं आहे ऑप्शन हा, 8 कंप्लीट 4/7. एवढ्या टाइम मध्ये हे 420 लिटर भरून होईल. कळतंय का बघा, 8 कंप्लीट 4/7. ठीक आहे, माझ्याकडे जागा नाही म्हणून इथं मी ऍडजस्ट केलं. रिमेनिंग 40 आहेत, आता त्या 40 ला कितीने भागणार तुम्ही, 70 ने भागणार. का बरं, टाइम इज इक्वल टू वर्क डन डिवाइडेड बाय इफिशियन्सी. किती आहे वर्क डन उरलेलं 40 आणि इफिशियन्सी किती आहे 70, म्हणजे 4/7 मिनिट लागणार. 4/7 ऑलरेडी 8 मिनिटं झालेली आहेत, 4/7 वरचे. कळलं का बघा, या अशा पद्धतीने या क्वेश्चनला आपण डील करू शकतो. क्लिअर आहे बघा, ठीक आहे. जर का आवडत असेल आमचा, जर का हे कष्ट जर का तुम्हाला आवडत असेल की बाबा हा हे वर्थ इट आहे, तर तुम्ही नक्कीच लाईक करा, व्हिडिओला एकदा लाईक करा. चला पुढे बघूया, पुढचा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन बघा. काय म्हटलं रे, 2 beaker X and Y contain solution of water and acid in the ratio
4:3 and 5:3 respectively. From beaker X and Y, 35 liters and 40 liters of a solution is taken out and poured in another third beaker Z respectively, and from third beaker Z 15 liters of a solution is replaced with water. What is the acid, what is the ratio of water and acid in the third beaker after replacement? ओके, म्हणजे आपल्याला फक्त फोकस कुठे करायचा आहे की थर्ड याच्यावरती. इथून काढले किती तर राहिले किती डझंट मॅटर, काय करायचं नाही आपल्याला. आपल्याला फक्त याच्यातून काय काढायचे, 35 लिटर काढायचे आणि याच्यातून 40 लिटर काढायचे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. हा एक्स बीकर आहे, कोणत्या रेशो मध्ये, 4:3 या रेशो मध्ये. याच्यातून 35 काढायचं आहे, म्हणजे 4 आणि 3 किती, 7. 7 म्हणजे 35, 1 म्हणजे किती, 5, म्हणजे 4 म्हणजे किती. इथून किती विड्रॉ होतील, 20 विड्रॉ होतील. म्हणजे पहिल्यातून किती विड्रॉ होतील. आता ते जे विड्रॉ झालेत ते झेड मध्ये गेलेत, लक्षात ठेवा, झेड मध्ये गेलेत. इथून विड्रॉ झाले, हे काय आहे, वॉटर आहे, दुसरा ऍसिड आहे. पहिलं काय आहे, वॉटर आणि दुसरा ऍसिड आहे, लक्षात घ्या. इथं पहिलं म्हणजे इथून जे बघा, 1 म्हणजे 5, 4 म्हणजे 20, 20 पहिल्यातून येतील, पहिल्यातून 20 वॉटर येतील आणि 5 त्रिक 15, दुसऱ्यातून किती ऍसिड येईल, 15 एवढे ऍसिड येईल. 20 एवढं वॉटर आणि 15 या 35, जे पहिल्यातनं 35 लिटर मी विड्रॉ केलं त्याच्यात 20 लिटर पाणी असणार आहे आणि 15 लिटर ऍसिड असणार आहे. हे कुठं तुम्ही टाकलंय, पोर्ड इन थर्ड बीकर. ओके, म्हणजे तुम्हाला थर्ड बीकर वरती लक्ष द्यायचं आहे. चला पुढं वाय बीकर. चला बघा, वाय बीकर किती आहे, 5:3 आहे. किती आहे, 5:3 आहे. ओके, याच्यातून मी 40 लिटर विड्रॉ केलं. आता 5 आणि 3 8, 8 म्हणजे 40, 1 म्हणजे पुन्हा 5 म्हणजे 5 × 5 = 25. याच्यातून तुम्ही वॉटर किती विड्रॉ केलं, 25 विड्रॉ केलं आणि 5 त्रिक 15 लिटर काय केलं, पाणी विड्रॉ केलं, सॉरी वॉटर विड्रॉ केलं आणि ऍसिड विड्रॉ केलं. म्हणजे थर्ड बीकर मध्ये ऍक्च्युअल क्वांटिटी किती आली, आता 45 आणि 30 एवढी क्वांटिटी आली. 45 आणि 30 क्वांटिटी. 15 त्रिक 45 इथं म्हणू शकता आपण, 15 त्रिक 45, 15 दोन्ही 30. म्हणजे थर्ड बीकर मध्ये ऍसिड इज टू वॉटर, नाही वॉटर इज टू ऍसिड चा रेशो किती राहिला रे, 2:3. आता तेवढ्यावर ते थांबले नाहीत, फक्त ऍड नाही केलं. पुढे काय म्हटलंय त्यांनी, 15 liters ऑफ अ सोल्युशन इज रिप्लेस्ड विथ वॉटर. म्हणजे याच्यातून सुद्धा विड्रॉ केलेत 15. आता याच्यातून 15 कसे विड्रॉ होतील, कोणत्या रेशो मध्ये आहेत ते, 3:2. म्हणजे किती, एकूण किती गेले, 5. ठीक आहे. या झेड मध्ये मी काय म्हणतो बघा, इथं झेड म्हणतो, झेड मध्ये रेशो आहे 3:2. 3 आणि 2 5, 5 म्हणजे 15, 1 म्हणजे किती आले, 3. म्हणजे याच्यातून किती, 3 त्रिक 9 विड्रॉ झाले. इथून झेड बीकर मधून वॉटर आणि हे ऍसिड आहे, इथून 9 लिटर विड्रॉ झाले वॉटर आणि 3 दोन्ही 6 विड्रॉ झालं ऍसिड. आणि याच्यात 15 लिटर पुन्हा काय रिप्लेस केलंय, कशानं, वॉटरनं. रिप्लेस्ड विथ वॉटर म्हटलंय बघा, रिप्लेस्ड विथ वॉटर. म्हणजे 45 मधून 9 गेले आणि 15 ऍड झाले, तर किती राहतील, 45 अधिक 6 आणि 30 वजा 6 किती, 24. म्हणजे हे किती आले, 51 आणि हे आले 24. 3 न भाग जातोय बघा, 3 दोन्ही 3 1 3, 3 7 21, 3 8 24, 17/8. कोणत्या रेशो मध्ये राहतील रे, 17/8. म्हणजे 17:8 या रेशो मध्ये राहतील. आले का लक्षात बघा एकदा, आले का लक्षात बघा एकदा. ठीक आहे. इथं 8:17 पण आहे, जरा जपून बर का. हे नाहीये आपल्याला, काय पाहिजे, काय पाहिजे, वॉटर अँड ऍसिड म्हटले, म्हणजे हा सिक्वेन्स मॅटर करतो. 17:8, 17:8. बघा समजलंय का. तुम्हाला मेन्सला जास्त याच्यावरती फोकस करायला लागणार आहे की तुम्हाला काय क्वेश्चन सांगितलंय, तुम्हाला विड्रॉ झाल्यानंतर किती इकडं किती राहतात डझंट मॅटर, तिकडं बघायचंच नाही. आपण फोकस करायचं की टार्गेट काय आहे आपलं, की झेड मध्ये टाकायचं आणि झेड मधून. पण झेड मध्ये येणार आहे कुठनं, एक्स आणि वाय मधनं. एक्स मधून वॉटर किती आलं, वाय मधून वॉटर किती आलं, एक्स मधून ऍसिड किती आलं, वाय मधून ऍसिड किती आलं, एकूण ऍसिड किती झालं, हे झालं. नंतर याच्यातनं पण तुम्हाला काय करायचंय, 15 लिटर रिप्लेस करून वॉटर ऍड करायचंय. मग फायनल क्वांटिटी तुम्हाला विचारलेली आहे.
ठीक आहे, अशा पद्धतीने हे आहे. आलंय का लक्षात बघा एकदा. ओके डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. A and B are eligible for a written exam. Okay, A and B are eligible for written exam. The ratio of the probability of that A will qualify and qualify the exam to the probability of that A will not qualify the exam is 2:5. And the ratio between probabilities of a B is 2:3 respectively. What will be the probability that only one will qualify the exam? एक गोष्ट लक्षात घ्या, इथं तुम्हाला प्रोबॅबिलिटी दिलेली आहे, तीच तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची नाही, प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. म्हणजे इथं मला सांगा ए ची प्रोबॅबिलिटी क्वालिफाय करण्याची 2 आहे आणि डिस्क्वालिफाय होण्याची प्रोबॅबिलिटी आहे 5. म्हणजे ए ची आपण क्वालिफायची प्रोबॅबिलिटी म्हणूया. ए क्वालिफायची प्रोबॅबिलिटी आहे 2 आउट ऑफ 7, कारण क्वालिफाय डिस्क्वालिफाय टोटल झाले. आणि ए डिस्क्वालिफायची जी प्रोबॅबिलिटी नॉट क्वालिफाय एन फक्त लिहितो, ती किती आहे 5/7 आहे. बी ची क्वालिफाय होण्याची प्रोबॅबिलिटी 2 आहे, 2:3 आहे. म्हणजे हे 2/5 आणि बी ची नॉट क्वालिफाय होण्याची प्रोबॅबिलिटी आहे 3/5. लक्षात आलंय का. रेशो मध्ये दिलाय, रेशो हाच येतोय. जरी तुम्ही रेशो घेतला तरी इथं 2:5 येतोय आणि याचा रेशो घेतला तरी 3:5 येतोय. मी डिनॉमिनेटर का लिहिला तर आउट ऑफ किती आहे हे लक्षात येण्यासाठी. आता तुम्हाला विचारलंय ओनली वन विल क्वालिफाय, म्हणजे एक तर ए क्वालिफाय होईल किंवा बी क्वालिफाय होईल. म्हणजे कुणीतरी एक होणार. म्हणजे ज्यावेळी ए क्वालिफाय होणार त्याच वेळी म्हणजे अँड बी डिस्क्वालिफाय, कारण एकच जण आपल्याला काय करायचंय ओनली वन. म्हणजे त्याच वेळी बी नॉट क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय झाला पाहिजे. ऑर काय रे, ज्यावेळी बी क्वालिफाय होईल त्याच वेळी आपल्याला काय करायचंय ए ला डिस्क्वालिफाय करायचं आहे, ए ला नॉट क्वालिफाय करायचंय. मग हे तुम्ही लिहा, हे दिलेलं आहे तुम्हाला समोर. ए क्वालिफाय किती आहे 2/7 अँड म्हणजे इनटू, हे तुम्हाला बेसिक माहिती असेलच. ठीक आहे. बी नॉट क्वालिफाय किती आहे 3/5. ऑर म्हणजे प्लस अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन माहिती असेल तुम्हाला. आता इथं डायरेक्ट मल्टिप्लाय लिहिलं मी. ठीक आहे, अँड म्हणूया. ठीक आहे, ओके चला. म्हणजे कुठला तरी एक क्वालिफाय झाला पाहिजे, त्याचा अर्थ कुठला तरी एक क्वालिफाय करताना दुसरा डिस्क्वालिफाय करायचं विसरायचं नाही, नाहीतर प्रोबॅबिलिटी चुकेल बरं का. हा, मग बी क्वालिफायचा रेशो किती आहे 2/5 आणि ए नॉट क्वालिफायचा रेशो किती आहे, म्हणजे किती प्रोबॅबिलिटी आहे 5/7. मग इथं छेद समान आहे, 5/7 छेद समान ठेवला. 3 2 6 आणि 5 2 10, 10 आणि 6 16. म्हणजे काय आला आन्सर किती आले, प्रोबॅबिलिटी किती आली बघा 16/35. बस एवढं. तुम्ही प्रोबॅबिलिटी, मेन्सुरेशन, परम्युटेशन कॉम्बिनेशन या चॅप्टर्सना इग्नोर करताय. ते इग्नोर करण्यासारखे चॅप्टर नाहीत. एवढ्या याला तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. किती वेळ लागेल विचार करा या गोष्टीला. फक्त एवढंच करायचंय तुम्हाला, झालं. क्वेश्चनचा आन्सर आलं. आणि हा मेनचा क्वेश्चन आहे. तुम्हाला मेनचे क्वेश्चन वाटत असतील पण अरिथमेटिक वर फोकस करा थोडासा. या 3 चॅप्टर वर जरा लक्ष द्या. बेसिक याचं स्ट्रॉंग करून घ्या एकदा, तुम्हाला याच्यावरचे क्वेश्चन आरामात सुटतात. लक्षात घ्या. चला आता एक बघूया अजून. Nikita invested a certain amount in 3 schemes 1 2 3 at the rate of 16% per annum, 20% per annum, 25% per annum respectively. If the total simple interest accrued on in 2 years is 15,840, okay, and the amount invested in a scheme 3 was 150% of the amount invested in a scheme 1. 3 म्हणजे 3/1 किती आहे रे 150%, म्हणजे 3:2 आहे. लक्षात ठेवा. 3/1 म्हणजे तिसरी स्कीम. मी पहिल्या स्कीमला ए म्हणतो, दुसऱ्या स्कीमला बी म्हणतो, तिसऱ्या स्कीमला जर का सी म्हटलं तर ते म्हणतात की तिसरी स्कीम आणि दुसरी स्कीम यांचा रेशो किती आहे 3:2 आहे इन्व्हेस्टेड अमाऊंटचा. अँड 240 of the amount invested in a scheme 2.
म्हणजे पुन्हा एकदा हे वाक्य कंप्लीट न करता पूर्ण वाचा. काय रे, द अमाऊंट इन्व्हेस्टेड स्कीम 3 वॉज 150% दॅट ऑफ स्कीम 1 अँड 240% दॅट ऑफ स्कीम 2. म्हणजे पुन्हा एकदा सी च कंपॅरिझन कोणाबरोबर घेतलेलं आहे, बी बरोबर घेतलेला आहे, म्हणजे सेकंड स्कीम बरोबर घेतलेला आहे. आणि ते किती आहे, 240%. 240% म्हणजे काय रे, 12.5. ओके. पण इन्व्हेस्ट केलेले पैसे म्हणजे सी मधले इथले आणि सी मधले इथले तर सेमच आहेत. म्हणजे इथं 12 आणि इथं 3 का बरं, मग याला पण आपण 4 न मल्टिप्लाय करूया. बरोबर. हे किती आले बघा, हे 12 आणि हे आले 8. म्हणजे तुम्ही ए मध्ये किती गुंतवले पैसे, ए मध्ये गुंतवले 8x, बी मध्ये गुंतवले 5x आणि सी मध्ये गुंतवले 12x. सी मध्ये म्हणजे ए इज टू बी इज टू सी चा रेशो, ए इज टू बी इज टू सी चा रेशो काय आला बघा, ए किती आहे 8, बी किती आहे 5 आणि सी दोन्हीकडे पण 12 आहे, म्हणजे एकदाच कुठलं तरी 12 लिहा. कळलं का. बर. आणि सिंपल आहे. पहिल्या याच्यासाठी 16%, दुसऱ्यासाठी 20%, तिसऱ्यासाठी 25% आणि किती वर्षाकरता, 2 वर्षाकरता सिंपल इंटरेस्ट आहे. म्हणजे 8x वरती 2 वर्षाचे 16% न 16 दोन्ही 32%. ठीक आहे. प्लस 5x वरती किती 20% न 40%, 2 वर्षाचे 40%. प्लस या 12x वरती 25% न किती, 25 दोन्ही 50. हे 15,840 आहेत, हे 15,840 आहेत. ठीक आहे. छेद समान. ठीक आहे. इकडे जाऊ द्या. चला आपण काय करूया, 32 ची 8 पट. सगळं कट होईल का, होईल, बघूया. जेवढं होईल तेवढं होईल. हे किती आले, 5 दोन्ही 10, हे आले 6. ठीक आहे. 0 0 गेले, 5 1 5, 5 दोन्ही 10, 2 दोन्ही 4. ओके. इथं आले. ठीक आहे. 8 गुणिले 32 करू आणि उगाच पॉइंट मध्ये काढू. 8 गुणिले 32 करू. ठीक आहे. कारण 100 न कट करत बसलो तर परत भागायला लागणार आहे, त्यापेक्षा एक गुणाकार करू आणि पॉईंट नंतर 2 डिजिट देऊन टाकू. 8 दोन्ही 16 आणि 8 त्रिक 24 आणि 1 25. पॉईंट नंतर 2 डिजिट म्हणजे 2.56. 2.56x 2.56x प्लस 6 दोन्ही 12x नाही 6 दोन्ही 12 नाही, इथं प्लस आहे, हे 2च राहिले फक्त. 2x आणि हे किती 6x, यांची बेरीज किती आहे 15,840. 15,840. तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल. तुम्हाला काय विचारलंय, व्हॉट वॉज द सम ऑफ अमाऊंट इन्व्हेस्टेड इन अ स्कीम 2 and 3 टुगेदर. म्हणजे तुम्हाला 2 आणि 3 टुगेदर म्हटलेलं आहे. म्हणजे 2 आणि 3 टुगेदर म्हणजे 17x ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. ही व्हॅल्यू काढूया आधी. 8 8 आणि 2 10, 10.56x बरोबर 15,840. x बरोबर 15,840 भागिले 10.56. ठीक आहे. आणि तुम्हाला काय करायचंय, 17x ची व्हॅल्यू काढायची बरोबर ना. 12 आणि 5 17. सेकंड आणि थर्ड स्कीम मध्ये किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली याची बेरीज, सम तुम्हाला काय करायचे, बेरीज, सम ऑफ द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन अ स्कीम 2 and 3 टुगेदर. बरोबर. म्हणजे 17 गुणिले 15,840 म्हणजे हे 2 शून्य घेतले तर हे 10.56 झाले. ठीक आहे. 4 वर 17 भाग लावून बघूया डायरेक्ट. 17 102 नाही जात आहे 17 भाग. इथं लावूया, 4 भाग लावूया. 4 दोन्ही 8 उरले 2, 4 6 24 उरला 1, 4 चौक 16. ठीक आहे. एक मिनिट एकच मिनिट हा, 1 मिनिट. तसं करू नका. हे बघा 10 ची ही 1.5 पट आहे आणि 56 ची सुद्धा ही 1.5 पटच आहे. बघा 1.5 पटच आहे. 28 दोन्ही 56, 28 त्रिक 84 म्हणजे ही याची 1.5 पट आहे. 1.5 पट म्हणजे ही याची 1.5 पट आहे. म्हणजे या शून्यासहित ही 15 पट आहे. म्हणजे 17x ची व्हॅल्यू किती आली रे, 17 गुणिले 1500. हा 15 गुणिले 17 आता करा फक्त, बस. कळलं का. हे बघा या 10 आणि 15 वरनं थोडस तुमच्या लक्षात येईल. 10 ची ही 1.5 पट आहे आणि 56 ची ही 1.5 पट वर आहे. बरोबर. हा 15 7 105, 15 1 15 आणि 10
25 किती आले रे 255,000 25,500 कुठं आहे ऑप्शन ऑप्शन 25,500 बघा समजलंय का अशा पद्धतीने हे आन्सर आहे ओके ठीक आहे बघा याचा स्क्रीनशॉट वगैरे घेणार असेल तर घ्या ओके ठीक आहे आजच्या पुरतं एवढंच राहिलेले जे प्रॉब्लेम्स आहेत उद्याच्या लेक्चर्स मध्ये बघूया आपण ठीक आहे तोपर्यंत निवांत रहा अभ्यास करत रहा ओके चलो थँक्यू थांबूया